इथून तुम्ही आलात पार्किंगसाठी वरळीमधून, आम्ही इथे बाईक आमची पार्क केली आहे आणि आता आपण वरती जाणार आहोत फ्रंट साईडसाठी. ते इथे लिफ्ट लॉबी पण आहे, म्हणजे लिफ्ट पण आहे आणि स्टेअरकेस पण आहे, पण स्टेअरकेसच सध्या चालू आहे. चला आपण जाऊया. आता आपण त्या साईडने आलो होतो वरळीमधून, ती वाली वरळीची दूध डेअरी आहे जुनीवाली. तिथनंच हे पार्किंग मध्ये आपण आता आलोय, खालती पार्क केली आपण बाईक. आता आपण प्रोमेनडसाठी त्या साईडला जाणार आहोत. तर हे मध्येच आपला कोस्टल रोड आहे, पण याला त्या साईड मध्ये जायचं असेल तर आपल्याला अंडरग्राऊंड वे दिलेला आहे, तर त्याच्या थ्रू तर त्या थ्रू जावं लागेल. लेट्स गो. चला, चांगली सोय केली आहे इथे सर्व. अजून वॉशरूम पण इकडे एकदम सगळं लँडस्केपिंगचं काम व्हायचं आहे सगळीकडे. इकडे हा गार्डन अँड ऑल, सो इट्स इन प्रोसेस. पुढच्या ह्या वर्षात आपण बघू प्रोग्रेस काय होते ती. इथे आता हे वॉशरूम्स पण खूप चांगल्या प्रकारे दिले, क्लीन आहेत, हायजेनिक आहेत. हा आहे मध्ये आपला असा रोड, इकडनं क्रॉस करू शकत नाही आणि कोणी डेअर पण करू नका इकडनं क्रॉस करायचा. आणि त्याच्यासाठी आहे अंडरपास. इकडनं सायकलिस्ट वगैरे जे येतील त्यांनी इकडनं जावं, आणि व्हीलचेअर एक्सेसवाल्यांसाठी, आणि बाकी सगळ्यांसाठी इकडनं स्टेअरकेस आहे. सो येस, लेट्स गो. आणि सगळं अंडरग्राऊंड वरून जाणार आणि वरून सगळे गाड्या पास होत. सो लेट्स सी, कम ऑन. आणि प्लीज कॅरी युअर वॉटर बॉटल्स विथ यू ऑल. ORS कॅरी करा, हायड्रेशन पावडर आणि पाणी, कारण का इकडे कुठेच पाण्याची सोय नाही केलेली आहे. सो लेट्स गो. दोन्ही साईडने गाड्या जात आहेत आणि हा आहे अंडरग्राऊंड. सो लेट्स. वी आर हिअर ॲट द प्रॉमेनाड. आणि तुम्ही बघू शकता व्हीलचेअर एक्सेस किंवा सायकलिस्ट असतील ते इकडनं येणार. ते बाकी सगळ्यांसाठी इकडनं स्टेअरकेस आहे आणि ती साईड दाखव. सो आपण तिकडे होतो, तिकडनं आपण इकडे आलेलो आहे. आणि दिस इज हाव यू कॅन कम टू वर्ली सीफेस प्रॉमेनाड फॉर वॉकिंग, रनिंग अँड ऑल्सो सायकलिंग. सो आता आपण स्टार्ट करूया आपलं सेशन ऑफ रनिंग. चलो. येताना तुम्ही आपली स्वतःची पाण्याची बॉटल इथे कॅरी करा, कारण एवढ्या मोठ्या ट्रॅक वरती हा कुठेही पाण्याची सोय केली नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये. तर आपलं स्वतःचं पाणी कॅरी करणं जे बेटर, नाही तर खूप हाल होऊ शकतात. आम्ही आणली आहे ऑलरेडी आणि हायड्रेशन साठी पाणी किंवा सोबत प्रोव्हिजन स्वतः कॅरी करा असली पाहिजे. आणि प्लस इथे वॉशरूमची पण कुठे कुठे सोय असली पाहिजे होती, कारण आता जे आपण बघितलं एंट्रीच्या ठिकाणी एक वॉशरूम आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. पण हे पूर्ण 7.5 किलोमीटरचा एवढा मोठा ट्रॅक आहे, 7.5 किलोमीटरचा, तर त्याच्यावरती कुठेच वॉशरूमची सोय नाहीये. तर समजा तुम्ही एकदम एंडला असाल आणि तुम्हाला समजा जे काही नेचर कॉल होईल, तर त्यासाठी तुम्हाला परत 7.5 किलोमीटर रन करून यावं लागेल आणि मगच तुम्हाला जावं लागेल. असं या ठिकाणी असा एक डेक पण बनतोय, जसा दादर चौपाटीवरती आहे तसा. पण आता सध्या हा अंडर कन्स्ट्रक्शन आहे, नंतर इथे आपण जाऊ शकतो. ते सायकल साठीचा वेगळा ट्रॅक बनवलेला आहे
तिथे लोक सायकलिंग पण करू शकतात, या साईडला रनिंग पण करू शकतात. चल ये लवकर धाव. आता आपण खूप पुढेपर्यंत पोहोचलो आहे. ते वरळीचा सिलिंग स्टार्ट होतो वरळी साईडला, आणि सिलिंगचा म्हणजे कनेक्टर आहे तो तिथे आहे. 5 पुशअप मारायचं तुला चॅलेंज देतो कृतिका, चल. चल चल हा 1 2 3. हो चल 1. अरे आणि खाली जा 2 3. कर कर चल 4 5. बघूया आणि कर. शुभमला असं सगळ्या गोष्टी एक फेज वाईज असं एक वेगवेगळं आहे आलो ना आपण. की आज हे करूया उद्या हे करूया. अचानक त्याला हे झालं की आपण मॅरेथॉन रन करूया. अचानक म्हणजे आदल्या दिवशी असं इकडनं जात होतो आणि टाटा मॅरेथॉनची सगळी इव्हेंटची तयारी सगळे लोक करत होते. म्हणजे ते बॅरिकेड्स लावत होते, कूलिंग स्टेशन्स होते, मी अरे वा टाटा मॅरेथॉन आहे आपण जाऊया. तर त्याला हे काही माहीत नव्हतं की असं असं असतं किंवा काय, आपण येऊया का. त्याच्यानंतर मॅरेथॉन कम्प्लीट झाल्यानंतर त्याला असं हे आलं की इंस्टाग्राम अल्गोरिदम लोक धावतायत हे ते सगळं. आणि मग ही वॉज लाईक की चला मला पण धावायचे आहे, आणि तो स्वतः करतो आणि मला पण त्याच्यासाठी मग असं घेऊन जातो की तू पण धावलं पाहिजे. पण एक गोष्ट चांगली आहे की हेल्दी गोष्टीची सवय लावतोय, तुला सांगतोय वाईट मार्गावरती मला घेऊन जात नाही, चांगल्या पाथवरती आम्ही असं मार्गावरती चाललोय. सो येस, आता रनिंग चालू आहे. मध्येच काय तुला झालं स्विमिंग करायला जायचं, पण ते नाही पॉसिबल झालं. येस ते नाही पॉसिबल झालं, पण मध्ये स्विमिंगचं त्याला असं एक वेगळं तर मध्येच काहीतरी करूया, मग हे करूया, मग आपण ते करूया, असं त्याला काय काय जिम पण मी तुला मी स्टार्ट करायला जिम पण स्टार्ट त्यानेच मलाच करायला लावलं. पहिलं तर आम्ही ओपन जिम मध्ये, शिवाजी पार्कचं ओपन जिम आहे तिकडे सगळं जायचो. सगळे काका असायचे आणि त्याच्यामध्ये मी फक्त एक अशी मुलगी. पण काय असं वाटलं नाही, ऑकवर्ड असं कधी व्हायला नाही. छान होते सगळे काका, सगळे फ्रेंडली होते सगळे, खूप छान असं मोटिवेट करायची. हा चांगल्या गोष्ट आहे, चांगली गोष्टी आहे, गेलं पाहिजे मुलींनी पण असं, आणि मजा आलेली. त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या दुसऱ्या जिममध्ये घ्यायला चालू केलं. सो वर्कआउट अँड ऑल. तर आपला आता इकडे रन झालेला आहे आणि आता आपण जाणार आहोत वर्कआउट. रन कम्प्लीट झालेलं आहे. येस, आमचं रन कम्प्लीट झालेलं आहे. सायकलिंग पण करू शकतो. हो, सायकलिंग करताय लोक इकडे. आणि थोड्या दिवसातच शुभमला असं हे पण येईल की अरे कृतिका आता एक सायकल घेऊया, आपण सायकलिंग करूया. आम्ही ती अशी 2 in 1 सायकल घेऊ. मस्त होती मागाशी ना ती, तिचा व्हिडिओ घ्यायला होता. 2 in 1 सायकल जे येतात ना, कसं आहे ते दाखव. सो आम्ही तुम्हाला दाखवतो की इकडे सायकल स्टँड्स वगैरे कशी प्रोव्हिजन केलेली आहे. सायकल पार्क करायला इथे स्टँड पण लावलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी काही काही मीटर्स वरती त्यांनी ती प्रोव्हिजन केली आहे. आणि तिकडनं बघाल तुम्ही तर अंडरग्राऊंड जाण्यासाठी, म्हणजे मेन रोडला जाण्यासाठी अंडरपास पण आहे सायकलिंग साठी. म्हणजे तुम्हाला सायकल उचलून आणायची गरज नाही. तुम्ही जर वॉक करत असाल तर वॉकिंग पण येऊ शकता, आणि सायकल किंवा व्हीलचेअर आणला असाल तर ती पण तुम्ही इकडनं घेऊन जाऊ शकता. सगळी प्रोव्हिजन केलेली आहे, चांगली गोष्ट आहे. फक्त इथे पोलीस काकांना बसण्यासाठी जरा सोय करायला पाहिजे होतं. शेल्टर असं छोटंसं, बिचारे उन्हात बसलेले असतात, डेली दिवसभर उन्हात बसलेले असतात. आणि ते आहे कोणाचं तरी घर, ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा हे की हे कोणाचं घर आहे. इथे असे धावता तुम्ही जर दमला तर असे स्टेशन्स पण आहेत छोटे छोटे, काही काही डिस्टन्स वरती सगळीकडे बनवलेले आहेत. सगळीकडे असं इव्हन तो असं गार्डन पण आहे विथ सीटिंग अँड कट्टा आहेच आपल्या इकडे बसायला. अँड यू कॅन सी द ब्युटिफुल व्ह्यू ऑफ द कोस्टल रोड सीलिंग कनेक्टर. आणि आपलं बँड्रावरली सीलिंग पण तिकडनं दिसतंय. ते बघा बँड्रावरली सीलिंग. आपण असं ग्रुप टाईप पण बसू शकतो आपल्या फ्रेंड सोबत, जेणेकरून कधी
चिलॅक्स करण्याचा मूड झाला फ्रेंड सोबत ते येऊन आपण बसू शकतो. चांगला व्ह्यू पण आहे, छान हवा पण येते. या साईडला एकदम दुबई मध्ये आल्यासारखं आहे. लाऊंज एरिया सारखं वाटतंय. Lounge area आहे. सेंटर टेबल विथ एल शेप सोफा आणि हा असं रोड आणि हे बघितल्यावर असं दुबई चा फील येत आहे. दुबई मध्ये जसे रोड असतात हो तसाच सेम फील आहे. तसंच इकडे पाम ट्री सॉर्ट ऑफ सिच्युएशन त्यांनी केली आहे. आणि हो सगळे लोक लवकरच ग्रीनरी होईल. काही मीटर्स वरती बस स्टॉप पण बनवलेत म्हणजे जेणेकरून तुम्ही इकडे आपली बाईक्स घेऊन येऊ नाही शकलात तर तुम्हाला बसेसने पण येऊ शकता. येऊ शकतात. सो आणि- आहेत अजून बसेस तसे प्रॉमिनेंटली चालू नाही चालू नाही झालेले आहेत. पण असे बस स्टॉप बनवलेले त्याचं साईन आपल्याला दिसत आहे की ते बस थांबतील पण तिथे थोड्या दिवसांनी प्रॉपर बस स्टॉप्स पण बनवले जातील असं वाटतंय. डिजिटल वाले हा हा. म्हणजे एकदम पॉवर स्टेशन्स आहेत तिकडे आणि बुक शेल्फ वगैरे पण आहेत. असं सगळं प्लॅनिंग आहे. आहे इथे. तर अराउंड ह्या वर्षात आपण बघूया की काय प्रोग्रेस होते. आणि जर तुम्हाला इकडे बाय वॉकिंग किंवा ट्रेनने यायचं असेल तर लोअर परेलचं स्टेशन तुम्हाला इथे नियरेस्ट आहे. तुम्ही वॉकिंग लोअर परेल वरून डायरेक्ट इथपर्यंत टॅक्सीने येऊ शकता किंवा वॉकिंग जर येत असाल तर आपलं जे वरळी नाका आहे तिथपर्यंत वॉक करून तिथपर्यंत समजा टॅक्सीने येऊन नंतर वॉक करून हे लगेच इझी आहे. वरळी नाक्यापासून इथपर्यंत येणं मग तो पण एक रूट आहे तुमच्यासाठी जर तुम्हाला बाय रोड किंवा बाय ट्रेन यायचं असेल तर. आणि 2-3 अंडरपासेस आहेत. आता आम्हाला पार्किंग हवं होतं म्हणून आम्ही त्या अंडरपास मधून कारण हा जो ईशा अंबानीच्या इथे घराच्या समोर वॉकिंग साठी आहे फक्त तुम्ही तिकडनं वॉक करून डायरेक्ट येऊ शकता. पण तिकडचं जे पार्किंग आहे ते सध्या चालू नाही झालंय आम्हाला तिथे बाईक पार्क करावी लागली. असं म्हणजे 2-3 अंडरपास दिलेले आहेत की जेणेकरून तुम्ही बाईक्स पार्क करू शकता आणि 4 व्हीलर्स पण पार्क करू शकता. तुमचे पेट्स ना तिकडनं घेऊन येऊ शकता. बरोबर. सगळं आहे इकडे प्रोग्राम. सो या कम टू वर्ली स्पेस. There is this cycling track. बोथ वेज दिलेले आहेत यायला आणि जायला आणि इकडे सगळ्यांना वॉकिंग जॉगिंग रनिंग बाकी इतर ॲक्टिव्हिटीजसाठी ही साईड दिली आहे. इथे आलेलो रन मध्ये म्हणजे आम्ही रन करायला 3 to 4 days झाले आम्ही डेली वॉक करायला किंवा रन करायला येतो आणि आम्हाला आता आमची ऍटलीस्ट 3 किलोमीटर तरी 3 जातो. किलोमीटर डेली आम्ही कम्प्लीट करतो 3 to 4 किलोमीटर आणि आम्हाला आता रोजच असं आमची जर्नी स्टार्ट करायची आहे हेल्दी रनिंगची. जर्नी. आमचं न्यू इयर रेझोल्युशन आहे की थोडा हेल्थ वरती फोकस जास्त करायचा. डेली हेल्दी फूड कन्झ्युम करायचं आणि डेली जिम आणि काही ना काहीतरी असं टास्क ज्याने आपण प्रॉपर डे टू डे आम्ही गेन ट्रेन करत राहू. बरोबर. फॉर लॉंग रनिंग ऑफ आवर बॉडी फॉर आवर हेल्थ. आणि आम्ही तुम्हाला पण मोटिवेट करू की तुम्ही पण स्टार्ट करायची जर्नी. खूप चांगलं असतं. पहिलं तुम्हाला वाटेल की अरे यार कशाला धावायचंय आणि सकाळी उठायला पण खूप कंटाळा येईल पण नंतर सवय होऊन जाते आणि एकदा उठल्यावरती पण फ्रेश वाटतं खूप छान वाटतं. सो फर्स्ट आमचा जो गोल होता की एक मॅरेथॉन त्यासाठीच आम्ही स्टार्ट करणार होतो की आम्हाला एक मॅरेथॉन रन करायची आहे जेणेकरून आम्हाला समजेल की आमचं सध्या आम्ही कुठे आहोत आणि काय कॅपॅसिटी काय स्टॅमिना आहे. आणि सो ऍटलीस्ट एक करायची आहे. सो त्यासाठी आम्ही रजिस्टर केलेलं आहे मॅरेथॉनला आणि आता आम्ही आजचा वॉक आमचं तर झालंय. आता आम्ही जातोय आमचं बीप कलेक्शनसाठी आणि मॅरेथॉनचं जे आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यासाठी. तर तुम्हाला पण दाखवतो आम्ही कशा प्रकारे सगळ्या प्रोसेस करणार आहोत. तुम्ही पण चला बघायला. कसं समजतं ना कोण प्रेम करणार कोण असं करून येणार आहे. पार्टीचा असून दे त्याला आता ये. Goodie bag from Nitro Fitness Gym. उद्या धावायचं आहे. So we got
electrolytes. Then we have our sleep आणि आपले आहे म्हणजे प्रोटीन बार. And we have few things complimentary from the gym. हे ॲक्टिव्ह आहे त्यांचे पासेस आहेत फॉर कॉम्प्लिमेंटरी पास. 1 वीक जर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं असेल तर वर 10,000 रुपीज तुमचे डिडक्ट होऊन जातील.